लग्नानंतरचे प्रेम अंतिम भाग. त्यानंतर सिद्धार्थ आणि सुमित कॉफी घ्यायला कॉफी शॉपमध्ये आले. सुमित, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आता तुला आणि काय बोलायचं आहे? तू आणखीन काही उद्योग करून ठेवले नाहीस ना? सुमित सिद्धार्थची मस्करी करत म्हणाला. मस्करीचा विषय नाही रे. मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल. त्याआधी तुला एक सांगतो, म्हणजे आता मी जे तुला सांगणार आहे ते तू शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घे. आणि माझं सर्व सांगून झाल्यावर हवं तर माझं कानपाट फोड. मला त्याचं काहीच वाटणार नाही. बरं, ते जे काय आहे ते आता बोलशील का लवकर? सुमित, मी तुला मोहिनीच्या बाबतीत पाठीमागं जे काही सांगितलं ते सर्व खोटं होतं. काय? सिद्ध, मला समजेल असं भाषेत नीट सांग. तुला काय म्हणायचं आहे? तुझ्या लग्नानंतर तू सारखा मोहिनी मोहिनी करत होतास. तिला काही झालं असेल का? तिला कोणी फसवलं असेल का? हेच विचार सतत तुझ्या मनात चालू होते. ते पाहून एक दिवस तुझ्या डॅडीने मला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्यावेळी तू गावी देवदर्शनाला गेला होतास. तेव्हा काका मला म्हणाले की काही पण कर आणि सुमितच्या डोक्यावरून ते मोहिनीचं भूत उतरव. कारण मोहिनी जिकडे कुठे गेली असेल तिकडे नक्कीच सुखरूप असेल. तसं नसतं तर तिचं काय झालं ते आतापर्यंत समजलं असतं. आणि मला तू त्यावेळी मोहिनीचं काय झालं त्याचा शोध घ्यायला सांगितलं होतास. तू गावावरून आल्यानंतर मला जेव्हा भेटायला आलास तेव्हा पण तू सारखाच मोहिनी कुठे गेली असेल, तिच्या बाबतीत काही वाईट तरी झालं नसेल ना, हाच विचार करत होतास. ते पाहून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि ती मी काकांना पण सांगितली. त्यांना पण माझी आयडिया आवडली. त्यानंतर मी तुला तिच्या मित्राकडे जाऊया असं सांगून घेऊन गेलो. तो मोहिनीचा मित्र नसून काव्याचा भाऊ सार्थक होता. आम्ही त्याच्या नंबरवरून मोहिनीला म्हणून काव्याला फोन लावला आणि तिला मोहिनी बोलते म्हणून बोलायला सांगितलं आणि मोबाईल स्पीकरवर टाकला. काव्याला आधी सर्व नीट समजावून सांगितलं होतं. तसंच ती फोनवर बोलत होती. तिऱ्या, मन्या आणि काव्या आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन तयार होता आणि त्याबद्दल सर्व माहिती आम्ही काकांना पण दिली होती. कारण आम्ही जे सगळं करत होतो ते तुझ्या सुखासाठीच करत होतो. त्या मोहिनीच्या आठवणीत तू धनश्री वहिनीकडे बघत सुद्धा नव्हतास, का बोलत पण नव्हतास. काकांना तुमच्या दोघांच्या नात्याची खूप काळजी वाटली. ती जिकडे आहे तिकडे आहे हे समजल्यावर तू तिचे विचार तुझ्या मनातून काढून टाकशील याची मला आणि काकांना खात्री होती. तुझ्या मनातून मोहिनी उतरावी म्हणून मग काव्याला सर्व समजावून मोहिनी तिकडे खूप खुश आहे असं बोलून तुला तसं भासवून दिलं. सॉरी भावा, तुझ्यासाठीच हा तुझा मित्र तुझ्याशी खोटं बोलला. सिद्धार्थ सर्व बोलून आता सुमितच्या उत्तराची वाट पाहत होता. म्हणजे आपण त्या दिवशी त्या मुलाच्या मोबाईलवरून ज्या मुलीशी बोललो ती मोहिनी नव्हती आणि ती जे काही पलीकडून बोलत होती ते सर्व एक नाटक होतं. सुमित चकित होऊन बोलला, हो, ते एका मित्राच्या सुखासाठी दुसऱ्या मित्राने केलेलं नाटक होतं. सुमित थोडा वेळ विचारात पडला. सिद्ध यार, एवढं करण्यापेक्षा मला तेव्हाच सरळ भाषेत सांगायचं ना. भावा, काही गोष्टी सरळ भाषेत सांगून पटत नाहीत. त्या पटवून देण्यासाठी ड्रामा क्रिएट करावा लागतो. म्हणजे मोहिनी कुठे आहे, तिचं काय झालं हे अजूनही एक कोडच आहे तर. पण जाऊ दे, ती जिकडे पण असेल तिकडे खुश असणार. सुमित एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाला, हो पण सिद्ध, तुम्ही जे केलं ते माझ्या चांगल्यासाठीच केलं, नो प्रॉब्लेम. त्यावेळी तू ते एक खोटं बोलल्यामुळे मी आज माझ्या आयुष्यात खुश आहे. आणि कोणाच्या तरी भल्यासाठी बोललेलं खोटं नसतं, ते खऱ्या गोष्टीपेक्षा सुंदर असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप नशीबवान आहे.
माझ्याकडे तुझ्यासारखा मित्र आहे. सुमित तुझ्या पाठीवर कौतुकाने थाप मारत म्हणाला. किती दिवस झाले तुला हे सर्व सांगायचा विचार करत होतो, पण हे सर्व ऐकून तू कसा रिॲक्ट होशील त्याची भीती वाटत होती. पण आज ऑफिसमध्ये तुझी आणि वहिनींची केमिस्ट्री पाहिली आणि तेव्हाच ठरवलं तुला सर्व खरं सांगून टाकावं. बरं झालं सिद्ध, तू त्या वेळेला मोहिनीच्या बाबतीत खोटं सांगितलंस, कारण ती माझ्या मनात असताना मी आज धनश्रीवर जितकं प्रेम करतोय तितकं कदाचित करू शकलो नसतो. थँक्स भावा. अजून एक, मी हे सर्व तुला सांगितलं आहे ते काकूंना कळू देऊ नकोस. ओके बॉस. अजून काय आहे का जे माझ्यापासून लपवलं आहे? सुमित वेगळ्या अर्थाने डोळे मिचकावत म्हणाला. नो बॉस. काय असेल ना तर सगळ्यात आधी तुलाच सांगणार. थोड्या वेळाने दोघे एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या वाटेला लागले. सुमित तिथून सरळ ऑफिसला आला. इकडे वर्षा आणि धनश्री कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला गेल्या होत्या. तेवढ्यात स्वीटी आणि दिया पण खाली आल्या. या दोघींना पाहून स्वीटी दियाकडे पाहत म्हणाली. दिया, ती बघ धनश्री. आता मी तिला विचारणारच आहे, ती का सारखी सुमित सरांच्या केबिनमध्ये जाते ते. स्वीटी, अगं तिला उगाच नको काय बोलूस. अगं सुमित सर तुला वाटतात तसे नाहीत, म्हणजे असे कोणालाही भाव देणारा ते नाहीत ते. दिया स्वीटीला समजवत म्हणाली. म्हणजे? अगं म्हणजे तिचं काय काम असेल म्हणून जात असेल. ती सारखं काय काम असतं गं बॉसच्या केबिनमध्ये, स्वीटी रागात बोलत होती. दिया स्वीटीला समजवत होती. पण तिने आज धनश्रीला विचारायचं चंगच बांधला होता. बरं बाई, तुला हवं ते कर, म्हणत दियाने माघार घेतली. ए हाय धनश्री, म्हणत स्वीटीने धनश्रीला आवाज दिला. आली ही चुडेल धनश्री, ही तर ना आता माझ्या डोक्यात गेली. आणि अशी कशी ग तू? ही सुमित जिजूंच्या मागे पुढे करते आणि तू काय नुसती हसतेस? वर्षा चिडचिड करत म्हणाली. अगं वर्षा, कशाला एवढी चिडतेस? माझा सुमितवर विश्वास आहे. तो काय अशा स्वीटीसारख्या मुलींना भाव देणारातला आहे का? तू पण त्याला चांगलं ओळखतेस ना? धनश्री वर्षाला समजवत म्हणाली. अगं त्याला तर आपण ओळखतो, पण या स्वीटीचा काय भरवसा. तेवढ्यात स्वीटी त्यांच्या जवळ आली. धनश्री, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना. बस. धनश्री गालातच हसत म्हणाली. या महामायेला आता तुझ्याशी काय बोलायचं आहे? वर्षा धनश्रीच्या कानाजवळ कुजबुजत म्हणाली. ऐक, ती काय बोलते ते. धनश्री, मी तुला बऱ्याच वेळा सुमित सरांच्या केबिनमध्ये जाताना पाहिलं आहे. तू कशाला गं त्यांच्या केबिनमध्ये सारखी जातेस? तुला काय करायचं आहे गं? आणि तू काय तिच्यावर नजर ठेवून असतेस का? चुडेल. वर्षा रागाने टेबलवर हात आपटून उभी राहत म्हणाली. वर्षा, वर्षा अगं शांत हो. धनश्री तिला गडबडीत खाली बसवत गप्प करत. अगं वर्षा, हिला अजून काही माहीत नाही. प्लीज तू शांत हो, नाहीतर बोलून जाशील. धनश्री वर्षाच्या कानात हळू आवाजात म्हणाली. ए वर्षा, मी तुला काही विचारलं नाही. तू कशाला आमच्यामध्ये येते? मी धनश्रीशी बोलते ना. स्वीटी, तुला लवकरच समजेल मी सुमित सरांच्या केबिनमध्ये सारखी का जाते. धनश्रीने तिच्याकडे पाहून शांतपणे उत्तर दिलं. त्यानंतर दोघी पण वरती निघून आल्या. धनश्री, तू थांबवलंस म्हणून, नाही तर मी आता तिचं थोबाडच फोडणार होते. वर्षा रागाने लाल होत म्हणाली. स्वीटी, तुला काय कळते का? उगाचच का गं तिला अशी बोललीस? ती धनश्री तर मला चांगली मुलगी वाटते. दिया स्वीटीला समजून बोलत होती. अगं दिया, दिवसातून 4 वेळा तरी सुमित सरांच्या केबिनमध्ये जात असेल ती. सारखंच काय काम असणार ग? स्वीटी चिडचिड करत म्हणाली. स्वीटी, तू आता आधीच करतेस, पण तुला एक गोष्ट माहीत नाही. दिया स्वीटीवर नजर रोखून म्हणाली. काय? स्वीटी प्रश्नार्थक नजरेने विचारली. सुमित सर मॅरिड आहेत. त्यांचं लग्न झालं आहे. काय?
दिया, मी आता तुझं ऐकत नाही म्हणून असं खोटं काही सांगू नकोस. स्वीटी रागाने उठून उभी राहत म्हणाली. स्वीटी, अगं मी खरं सांगते, दिया म्हणाली. हो का? मग मला सांग, कधी झालं त्यांचं लग्न? कोण आहे त्यांची बायको? स्वीटी रागात म्हणाली. 2-4 महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं, पण त्यांची बायको पण मी पण पाहिली नाही. म्हणजे तू खोटं बोलतेस. म्हणत स्वीटी दियाचं काहीच ऐकून न घेता निघून गेली. इकडे धनश्री वर्षाला समजवत होती, पण वर्षा अजून पण स्वीटीवर चिडली होती. धनश्री थांब, आता मी जिजू आले ना, तुझी तिला ओळख करून द्यायला सांगते, म्हणत वर्षा उठली. तेवढ्यात बाहेरून सुमित आला. तो धनश्रीकडे पाहत त्याच्या केबिनमध्ये जातच होता की तितक्यात त्याचा फोन वाजला. संजय रावांनी त्याला केबिनमध्ये बोलवण्यासाठी फोन केला होता. तो जाता जाता पुन्हा धनश्रीकडे पाहत संजय रावांच्या केबिनमध्ये आला. तिचा उतरलेला चेहरा पाहून आता आणखी काय झालं असेल याचा विचार करत तो त्यांच्या समोरच्या चेअरवर बसला. काय झालं बाबा, अचानक बोलवून घेतलं? अरे अचानक मीटिंग फिक्स केली आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी समोरून क्लायंटचा फोन आला होता. हे क्लायंट लंडनवरून भारतात येणार आहेत. तुला अर्जंट प्रेझेंटेशन बनवायचं आहे. ही डील फायनल झाली पाहिजे. याचा आपल्या कंपनीला खूप फायदा होईल. सकाळपर्यंत प्रेझेंटेशन बनवून तुला एक्सप्लेन करायचं आहे. हवं तर तू आज लवकर घरी जा आणि प्रेझेंटेशन तयार करून ठेव. संजयराव एका दमात सर्व बोलले. ओके ठीक आहे, पण मला संध्याकाळी एक मीटिंग आहे. आल्यानंतर प्रेझेंटेशन तयार करतो. सुमित, अरे मग प्रेझेंटेशन बनवायला तुला पुरेसा वेळ मिळेल का? संध्याकाळची मीटिंग पोस्टपोन कर ना, मी करेन मॅनेज, सुमित म्हणाला. प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे. ओके बाबा, ठीक आहे, जातो मी, म्हणत सुमित बाहेर आला. जाता जाता धनश्रीकडे पाहत तिला आत ये म्हणून खुणावत तो केबिनमध्ये गेला. त्यानंतर थोड्या वेळाने ती सुमितच्या केबिनच्या दिशेने गेली. ते नेमकंच स्वीटीने पाहिलं. ती आता दियाच्या बोलण्यावर विचार करत होती. खरंच सुमित सर मॅरिड असतील का? आणि मग दियाला पण त्यांची वाईफ कोण आहे ते कसं माहीत नाही? नाही, मला तर वाटतंय दिया खोटं बोलते. पण ती कशाला उगाच खोटं बोलेल? माझ्याशी स्वीटी पण आता विचारात पडली होती. काय रे सुमित, कशाला बोलवलं होतंस? धनश्री आत येत म्हणाली. म्हणजे तुला माझ्या केबिनमध्ये बोलवायला काही कारणच असायला हवं का? तो चेअरवरून उठत तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाला. सुमित, अरे थोड्या वेळापूर्वी मी आणि दुर्वा खाली कॅन्टीनमध्ये गेलो, तेव्हा स्वीटी माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली की तू सुमित सरांच्या केबिनमध्ये सारखी का जातेस? काय? मग तू काय म्हणालीस? सुमित प्रश्नार्थक नजरेने विचारत होता. मी तिला म्हणाले, तुला कळेलच लवकर. सुमित, अरे आता ऑफिसमध्ये सगळ्यांना माझी ओळख सांगूया ना आपण. सांगूया लवकरच, मी प्लॅन केला आहे. आता काही दिवस थांब, सुमित तिच्या जवळ येत म्हणाला. अजून काही दिवस थांबायचे आहे का? सुमित, अरे लवकर सांगूया ना, धनश्री तोंड बारीक करत म्हणाली. अगं कशाला घाई करतेस, थोडं थांब ना, सुमित तिला समजवत होता. मला आहे घाई, कारण ती स्वीटी सारखी तुझ्या मागे पुढे करते ना, ते मला नाही आवडत. धनश्री जल्स फील करत होती. असं होय, म्हणजे अजूनही त्या स्वीटीची भीती वाटते माझ्या स्वीटूला, तो मिस्किल हसत म्हणाला. काय म्हणालास? मी तुला सांगितलं ना, मला स्वीटी नाही बोलायचं, ती त्याला स्वतःपासून दूर करत तोंड फुगवत म्हणाली. हे कशी करतेस तू? मग त्या स्वीटीसारख्या मुलीजवळ माझ्याजवळ येणार ना, आणि तू असं करणार तर मग मी त्या स्वीटीशी बोलायला जाईन. हा, तो तिची मजा घेत बोलत होता. काय म्हणालास? ती हडळ तुझ्याजवळ कशी येते तेच पाहते मी, ती त्याला मारत म्हणाली. अगं लागते ना मला. तो तोंड कसून असं करत तिचा मार वाचवत होता. लागू दे, थांब, म्हणत ती इकडे तिकडे काही त्याला मारायला भेटतंय का ते पाहत होती की तेवढ्यात दिनेश आत आला. काय झालं वहिनी,
त्या स्वीटीसोबत फ्लर्टिंग करायचं आहे याला. ती याला चांगली वाटते. धनश्री त्याला मारायला पुढे होत बोलली. असं होय, मग चांगलंच सरळ करा त्याला. हे घ्या. म्हणत दिनेशने तिच्या हातात स्केल दिली. अरे कसला मित्र आहेस तू? तिला समजवायचं सोडून अजूनच भडकवतोयस आणि वरून मला मारायला स्केल पण देतेस. सुमित मार चुकवत म्हणत होता. स्वीटी बरोबर गप्पा मारायच्या आहेत ना तुला? हे घे म्हणत तिने मारायला हात पुढे केला, पण तो चुकवत होता. दिनेश मात्र दोघांची मजा पाहत उभा होता. धनश्री त्याला मारायला पुढे जात होती, पण हा मात्र प्रत्येक वेळी तिला हुलकावणी देत होता. मी त्याला मारायला त्याच्या जवळ आले तसं त्याने तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ घेतलं. सोड म्हणत ती पटकन त्याच्यापासून बाजूला झाली, कारण दिनेश त्यांची मजा पाहत तिथेच उभा होता. हे लक्षात येताच ती पटकन बाहेर पळाली. हे काय ऑफिसमध्ये पण वहिनींचा मार खातोयस? काय खरं नाही बाबा तुझं. तू तर कामातूनच गेलास. दिनेश सुमितवर हसत म्हणाला. आणि तू काय करत होतास तुला ठाऊक आहे ना? मी अशा मुलींपासून 4 हात लांब असतो, तरीही तू तिच्या हातात मला मारायला स्केल देतोयस. तुझ्याकडे तर नंतर बघणारच आहे. या सगळ्यांचाच बदला घेणार आहे. बरं नंतरचं नंतर बघून घेऊ. आता चल निघायचं आहे ना? आपल्याला मीटिंगसाठी जायचं आहे, लक्षात आहे ना? हो रे, आहे सर्व लक्षात. मी तिला तेच सांगायला बोलवलं होतं, पण मध्येच त्या स्वीटीचा विषय निघाला आणि तिला सांगायचंच राहून गेलं. बरं ठीक आहे, मी तिला मेसेज करतो म्हणत त्याने मोबाईल हातात घेतला आणि तिला मेसेज टाईप करून सेंड केला. तिने मेसेज वाचून ओके म्हणून रिप्लाय दिला. संध्याकाळी आरोही आज ड्रायव्हर काकासोबत घरी आली. आज सुनीता आली होती, त्यामुळे किचनमध्ये काही काम नव्हतं. तरीही तिने फ्रेश येऊन किचनमध्ये जाऊन भाजी बनवली. आज सुनीता तिला काहीच बोलली नाही, कारण वैशालीने तिला आधीच सांगून ठेवलं होतं. त्यानंतर ती रूममध्ये येऊन लॅपटॉप घेऊन बसली होती. तेवढ्यात सुमितचा मेसेज आला, लेट होईल, जेवून घे म्हणून. ओके म्हणून तिने रिप्लाय दिला. थोड्या वेळाने तिने सर्वांसोबत जेवण करून घेतलं. बराच वेळ सुमितची वाट पाहून पण तो आला नाही. ती त्याची वाट पाहून थकून झोपी गेली. बऱ्याच वेळाने तो आला. आज त्याला खूपच लेट झाला होता, त्यामुळे वैशाली पण त्याची वाट पाहून नुकत्याच रूममध्ये जाऊन पडल्या होत्या. काय ग, सुमित आला की नाही? संजयराव कूस बदलत म्हणाले. अजून तरी नव्हता आला. हा मुलगा पण ना, त्याला सांगितलं होतं आत्ताची मीटिंग पोस्टपोन कर म्हणून, पण ऐकेल तर शपथ. अगं सकाळी महत्त्वाची मीटिंग आहे, त्याचं प्रेझेंटेशन पण त्याने बनवले की नाही कोण जाणे. मीटिंग पोस्टपोन कर म्हणून सांगितलं तर ऐकलं नाही. त्याला सर्वच गोष्टी वेळेवर व्हायला लागतात. एखादी मीटिंग पोस्टपोन केली तर काय फरक पडेल, पण साहेब ऐकणार थोडे आहेत. संजयराव त्याच्या काळजीपोटी बोलत होते, कारण त्यांना ठाऊक होतं कितीही वेळ झाला तरी हा प्रेझेंटेशन बनवणार. बरं झोपा आता, करेल तो सर्व मॅनेज. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हो का? आपले चिरंजीव पण हेच वाक्य बोलले, मी करतो मॅनेज. वैशाली, तो ना अगदीच तुझ्यावर गेला आहे. हो का? आणि तुमच्यावर नाही गेला का? आणि मी काय चुकीचं वागतो का? वैशाली लटक्या रागात संजयरावांकडे पाहत म्हणाल्या. नाही ग, चुकीचं नाही, पण सगळं वेळेवर झालं पाहिजे. मग हे सर्व करताना तुला त्रास झाला तरी? हसत हसत सहन करत आलीस ना. आणि आपले चिरंजीव पण तसेच. आज खूप कौतुक चाललंय. वैशाली मिश्किल हसत म्हणाल्या. हो म्हणजे? कधीतरी बायकोचं कौतुक करायला हवं ना, आणि माझी बायको कौतुकास्पद आहे. संजयराव मिश्किल हसत म्हणाले. हो का? वैशाली हसून म्हणाल्या. इकडे सुमित रूममध्ये आला तर धनश्री मस्त झोपली होती. क्षणभर तो तिच्याकडे पाहत उभा राहिला. झोपेत पण किती क्यूट दिसते ही. तो मनातच आय लव्ह यू धनू, यू आर अ ब्युटिफुल सरप्राईज इन माय लाईफ. तो तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बोट एका हाताने मागे सारत म्हणाला. हे बोलतच अलगद त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती मात्र गाढ झोपेत होती. त्यानंतर तो आत जाऊन फ्रेश होऊन आला.
कंटाळा तर खूप आला होता, पण सकाळी महत्त्वाची मीटिंग होती आणि अजून त्याने प्रेझेंटेशन पण बनवलं नव्हतं. त्याने मीटिंग अटेंड करून घरी आल्यानंतर निवांत बसून असा विचार केला होता, पण नेमकं आजच्या मीटिंगला समोरचे क्लायंट लेट आल्यामुळे उशीर झाला. थोडा वेळ अळोखे देऊन त्याने प्रेझेंटेशन बनवायला लॅपटॉप समोर घेतला. नेहमीप्रमाणे गावी काढलेला धनश्रीचा आणि त्याचा फोटो स्क्रीनवर पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. क्षणभर त्याची नजर त्या फोटोवर स्थिरावली. हा फोटो घेतला तेव्हा दोघांच्याही मनात एकमेकांविषयी किती राग होता ना. त्यानंतर सर्व आठवणी एक एक करून त्याच्या डोळ्यासमोरून सर्रकन निघून गेल्या. त्यानंतर धनश्रीने किती सतवलं मला, पण आज किती प्रेम करते ती माझ्यावर. आज दुपारी त्या स्वीटीबद्दल किती चिडून बोलत होती. खरंच यार सिद्धार्थ, आज तुझ्यामुळे मी सुखी आहे. तू जर तेव्हा माझ्याशी खोटं बोलला नसतास तर कदाचित मी अजूनही मोहिनीचा विचार करत बसलो असतो. ती जिकडे पण गेली असेल तिकडे खुश असणार. तसं नसतं तर आतापर्यंत तिच्या बाबतीत काही ना काहीतरी समजलंच असतं. दुपारचं सिद्धार्थचं बोलणं ऐकून सुमितला पुन्हा ते सर्व आठवलं, पण त्याने लगेचच ते जुने विचार मनातून झटकून टाकले. एक वेळ त्याने गाढ झोपलेल्या धनश्रीकडे पाहिलं आणि पटकन कामाला लागला. लाईटच्या प्रकाशाने धनश्रीला अचानक जाग आली. तिने डोळे चोळून पाहिलं तर सुमित पाठमोरा फिरून लॅपटॉपवर काहीतरी करत बसला होता. सुमित, अरे कधी आलास तू? धनश्री डोळे चोळत किलकिले करून पाठीमागून त्याच्याकडे पाहत आळसावलेल्या आवाजात म्हणाली, अरे अचानक कशी जागी झालीस तू? तो पाठमोरा वळत म्हणाला, सुमित, अरे किती उशीर झालाय, अजून तू काय करतोयस? ती घड्याळाकडे पाहत म्हणाली, अगं सकाळी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यासाठी प्रेझेंटेशन बनवतोय आणि आपल्याच ऑफिसमध्ये मीटिंग आहे. प्रेझेंटेशन मला एक्सप्लेन करायचं आहे. झालंय, थोडं राहिलं आहे. मगाशी किती वेळ तुझी किती वाट पाहिली आणि आल्यानंतर पण कामच करत बसलायस. किती रे सारखं काम करतोस? ती त्याला पाठीमागून बिलगत म्हणाली, हे बघ ऑलमोस्ट झालंच आहे, 5च मिनिट थांब, म्हणत त्याने तिला एका हाताने कुशीत घेतलं. पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं. ती मात्र त्याच्या केसातून हळुवार हात फिरवत त्याला बिलगली होती, सुमित, तुला कंटाळा नाही येत का रे असं रात्री काम करत बसायचं? येतो तर, मी पण माणूस आहे, पण हे काम पण महत्त्वाचं आहे ना. मगाशी आलो तेव्हा खूप कंटाळा आला होता, कॉफी घ्यायची खूप इच्छा झाली होती, पण आज आई पण झोपली होती. मग काय फ्रेश होऊन लागलो कामाला. तो लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवत म्हणाला, थांब, मी तुझ्यासाठी पटकन कॉफी बनवून आणते. ती पटकन उठत बोलली, अगं ये वेडाबाई, मगाशी कॉफी घ्यायची इच्छा झाली होती, आता नाही काय? तो तिला जवळ घेत म्हणाला, आता तर मला ना. बोलता बोलता त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली. तशी ती लाजून लाल झाली. आय लव्ह यू सोनू. तो तिला जवळ घेत तिच्या केसांवर ओठ टेकवत म्हणाला. धनश्रीसुद्धा त्याच्यात मिसळून गेली. ते आज पुन्हा एकदा मन आणि शरीराने एकत्र होत होते. धनश्री त्याच्या प्रेमाच्या वर्षात न्हाऊन निघाली. आज त्या दोघांनी प्रेमाचा सर्वोच्च बिंदू गाठला होता. एकमेकांविषयी त्याचं प्रेम आणि आदर यामुळे त्यांचे नाते एकदम बहरले होते. आपण सर्वांनी सुद्धा असं आपल्या नात्याला बहरण्यासाठी वेळ द्यायला हवा. कोणतीही गडबड न करता अडचण आल्यास एकमेकांवर विश्वास ठेवून समजून घेतलं पाहिजे. अडचणीच्या वेळी न डळमळता व्यक्तीला महत्त्व द्यायला हवे, तरच आपलं नातं आणि आपलं आयुष्य सुखी होऊन जातं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते सांगा. आवडली असल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.